सौ मनीषाताई निमकर, तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा नियोजन कमिटीचे अरविंद वर्तक, तालुका महिला अध्यक्षा अंजली बारी, जिल्हा उपाध्यक्ष गीता सावे, जिल्हा उपाध्यक्ष प्रज्ञा तरे, तालुका कार्याध्यक्ष निवेदिता मोरे, आपल्या जिल्हा नियोजन कमिटीच्या अध्यक्षा आशा पाटील, तसेच आपल्या तारापूर विभागातून आलेल्या नवीन स्मिता कामत, तसेच वशिमबाई, तसेच आपले प्रभाकर पाटील आणि काका अजिश काका ना, आणि दुसरं कोणी राहिले, आपल्या सर्व महिला कार्यकर्त्या आणि सगळे बंधू भगिनी, आपले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे आपले सगळे मंडळी, आज आपण इथे सगळे जमा झालेत आणि सगळ्यांनी प्रचारात उत्साह दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः आभार मानते. आणि असंच आपलं सहकार्य 15 तारखेपर्यंत राहून द्या. 15 तारखेला आपल्याला शिटीचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी आपल्याला आपल्या मनीषाताईंना निवडून द्यायचं आहे, हे मी तुम्हाला सर्वांना आव्हान करते. आणि सर्वांनी कामाला लागलं पाहिजे. शुक्रवारच्या प्रचार रॅलीसाठी आपल्याकडील सर्व पुरुष वर्गाने आपल्या सर्व महिलांना पालघरला पाठवा ही विनंती करते, कारण की आपला एक महिला उमेदवार आहे, आपल्या तालुक्यात एकमेव महिला आहेत, त्यामुळे आपल्या महिलांच्या पाठी राहून आपल्या महिला उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. मनीषाताईंचं काम आहे, मी 5 वर्ष त्यांच्याबरोबर राहून बघितलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं काम असलं अधिकाऱ्यांकडे किंवा पोलीस स्टेशनमध्ये, हे काम झालंच पाहिजे, हे काम करावंच लागेल, असं त्यांचं एक दरारा आजपर्यंत आहे. त्यामुळे आपल्याला सक्षम अशा उमेदवार मिळालेला आहे, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त मेहनत घेऊन आपल्याला निवडून आणायचं आहे. आणि सर्वांचे मी सर्वांना ईदीच्या शुभेच्छा देते आणि सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आजची सभा संपली. वशिमबाई, हां, सर्वप्रथम म्हणजे वशिमबाईंनी जी मेहनत घेतली, तसेच आपले इरफान बाई आहेत, मुक्तार गवंडी आहेत, बरेचसे इकडे आहेत, अशरफ गवंडी आहेत, काही कारण की तारापूर ग्रामपंचायत सदस्य आहेत. कारण की सगळ्यांची नावं काय आता माझ्या लक्षात नाही आहेत, परंतु मी सर्वांचे आभार मानते आणि धन्यवाद करते. आणि आजची सभा संपली असं जाहीर करते आणि पुढील कामाला लागा.